हेलो गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल। और आज डे 4 है इन कश्मीर और अभी हम लोग चेकआउट कर रहे हैं। श्रीनगर से चेकआउट कर रहे हैं और पहलगाम जा रहे हैं। और इसका ब्रेकफास्ट वगैरह हो गया है, तो अभी हम लोग सामान लेने जाएंगे और चेकआउट करेंगे। फिर हमारा टूरिस्ट हमें लेने आएगा, तो फिर हम लोग निकल जाएंगे उसके साथ। और आज मंडे और मेरा फास्ट है, इसकी वजह से मैंने कुछ नहीं खाया है। वैसे भी हम लोग कुछ नहीं खाते, सिर्फ पानी पिया है मैंने और मैं निकल रही हूँ। आज मेरा बहुत तगड़ा वाला फास्ट होने वाला है। निर्जल उपवास ऐसा काहीतरी, पानी भी नहीं, कुछ खाना भी नहीं, कुछ भी नहीं। तो चलो निकलते हैं और मिलते हैं उधर जाने के बाद। बाय। बजरंगी भाईजानमधलं जे भर तो जोली मेरे गाणं आहे, त्या गाण्याचं शूट या दर्गामध्ये झालं होतं आणि मोस्ट ऑफ द तो मूवी पूर्ण पहलगाम आणि गुलमार्ग या 2 ठिकाणी शूट झाला आहे। तर हा दर्गा तो आहे। आता पोचलो आम्ही पहलगाममध्ये आणि इकडे पण असा व्ह्यू आहे। इथे गाव आहे वाटतं काहीतरी, पुढे आम्ही जिथे चाललो तिथे असंच फिरतोय, बघू आता पुढे काय आहे की नाही। खतरनाक वाटतं, पूर्ण बर्फाने भरलं, तर बघूया आपण अजून पुढे काय काय आहे। सुजलने घोडा घेतलाय, माझा घोडा येतोय आणि ते मोस्ट ऑफ द सगळे घोड्यांचे राईड करतात आणि माझा घोडा आलाय। मे बी खूप डेंजरस रस्ता येते, काय माहिती ते लोक हे घोडे कसे काय चढतात त्यांचे। मी तर मला स्वतःला चढवलं होत नाही, माझे पाय स्लिप होतात। हे लोक कसे चालतात काय माहिती नाही। चला बघूया। घेतलाय घोडा, बसलोय आता आम्ही। सुपर बाहर का बजे ना अच्छा कच्ची मोम गुड़ा क्रिस्पल का मोने से फिर कच्ची कम है मो कच्ची मोम गुड़ तेची हाँ, हे जे सफेद सफेद पहाड आहेत त्यांना बोलतात काश्मीर वैली। आता नेक्स्ट पॉइंटला जाऊ आपण। हंटिंग प्लेस डब गई जो कश्मीर का राजा था ना महाराजा हरि सिंह। काका स्वीगुड मोल चलायना वय गो ना 1983 आता आम्ही मिनी स्वित्झर्लंडला आलोय। खूप ॲडव्हेंचर करून खूप डेंजरसपणे आलोय, काय सुजल? हो खूप 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 आम्हाला माहीत नव्हतं काश्मीर जेवढं दिसायला सुंदर आहे तेवढं खतरनाक आहे। फक्त घर नीट पोचू दे, हॉटेलवरती नीट पोचू दे, बस। चला दाखवतो तुम्हाला आम्ही मिनी स्वित्झर्लंड कसं आहे। असं मिनी स्वित्झर्लंड आहे। स्वित्झर्लंडकडून दिसतच नाही, मला सगळं नॉर्मल वाटतं। आता आमचं राईड करून झालं आणि हा माझा घोडा होता आणि मला सेफली आम्ही पहलगामला म्हणजे लेक साईडला आलो आणि एवढी थंडी आहे, तुम्ही सगळं एवढी थंडी आहे, सगळं लोक कसे तरी करतात। हे आमचं आजचं हॉटेल आहे
रॉयल विल्ला करून. तर आता आम्ही जातोय, बघतो आमचे रूम वगैरे कसे आहेत. जस्ट चेक इन केलं आहे, बघू. हा आमचा सेकंड आहे म्हणजे फूड डेचा आम्ही इथे स्टे करणार आहोत. हा असा आमचा रूम आहे. इथे एक गोष्ट चांगली असते, एक हीटर तर ह्यांचा असतोच आणि बेड हीट करायला पण ह्यांच्याकडे हीटर असतो. आता फिलहाल तो हायवरती आहे, नंतर झोपताना लोवरती करू. आणि हे मी आज माझा फास्ट आहे, मी काय खाल्लं नाही, काहीच नाही, फक्त पाणी पिले आणि उलटी पण झाली मला त्याच्यामध्ये. मी काही न खाता मला उलटी झाली आणि आता वेफर्स आणले ते खाते आणि लंच नाही डिनरला जाऊ. आता आम्ही उपास सोडेल मी, आता बघू व्हेज असेल तर सोडेल, नाही तर मग उपाशीच राहावं लागेल मला. पण रूम छान आहे, मस्त आहे, आवडलं मला. चला आपण भेटू जेवताना. सांगते मी तुम्हाला काय काय आहे आज डिनरमध्ये. भरपूर फट्टे थंडी, फट्टे विचार पण नाही करू शकत एवढी थंडी येते आणि मी पागलसारखी फिरते अशीच. आता आम्ही जेवायला चाललो आहे आणि इथे -7 टेम्परेचर आहे आणि ह्या बाईने जॅकेटवरती जॅकेट सजवलेत आणि मी अशीच आहे. जेवतो, बघू आता काय काय मेनू दाखवतो तुम्हाला. दाल ओके, जेवतो आता. गुड मॉर्निंग गाईज. तर आज डे 5 इन काश्मीर आणि काल आम्ही स्टे केला होता पहलगाममध्ये. शिकारा राईडला आणि रात्री हाऊसबोटला आणि दिवसभर शॉपिंग करू, कारण की टाईम शॉर्टेज आहे म्हणून आम्ही तो प्लॅन स्किप करून आता परत चाललो आहे श्रीनगरला. काल आम्ही इथे मस्त फिरलो वगैरे. तर भेटू तुम्हाला खाली. ब्रेकफास्ट तर आम्ही करणार नाही कारण की आम्हा दोघांना पण उलट्या होत आहेत. ब्रेकफास्ट रेडी आहे बट नाही करणार आहे. तर भेटू, बघू आज काय काय करतो त्याच्यामध्ये. चला गाईज, बाय. एक्सप्लोअर करायला श्रीनगरचं इकडे खूप चिपेस्ट प्राईजमध्ये भेटतं असं आम्हाला सांगितलं, तर आम्ही बघू आता असं काय काय आहे. चला शॉपिंग करू. सुजल शूज बघते आता. ये कश्मीरी ड्रेसेस है सब, एक्सेसरीज. और ये पर्स देते मस्त मस्त. ये वाला पर्स घेतली अशामध्ये डिब्बासाठी. कर देंगे अभी आपके लिए, कोई बात नहीं, आप देखिए. आय थिंक सो ते त्या साईडला जातात. भैया ले गया, ठीक हो इथे लेडीजचं काय दिसतच नाही, सगळं जेंट्सच आहे. ये फुटरो से चाहिए.
गमसाठी बघतो आता काय लाल आपण छान वाटेल. इसमें कैब ये कम पड़ी कम पड़ी बहुत कम हीट कम पड़ी कम देख ले तर आता आम्ही आलो मोमोज खायला. मेरा हो गया तर आता आम्ही आलोय शिकारामध्ये. शिकारा राईड आमची चालू झाली आणि थंडी आहे. संध्याकाळचे 4 वाजलेत काहीतरी. तर दाखवते तुम्हाला कसं असतं शिकारा राईड. शिकारा राईड चालू झाला. हा असा व्ह्यू आहे तिकडे दाल लेकचा. खूप खुश आहे. सुजल तुम्हाला आमची शिकारा दाखवेल कसं आहे काय. मस्त रिलॅक्स होऊन आरामशीर आम्ही एन्जॉय करतो. सर हुक्का बनाए आपके लिए हुक्का फॉर एंड यूर हुक्का फ्लेवर हमने एक्स्ट्रा फ्लेवर विदाउट फॉर फुल शिकारा कभी से नहीं हम लोग ये कॉफी से शिकारा आणि हाऊस बोट आहे तिकडून म्हणजे 40 मिनिटानंतर आम्हाला सोडणार तिकडे. आपला हाऊस बोट आला आहे. हा वाला हाऊस बोट आहे आपला. आता आम्ही सामान काढतो. इथं बॅग्स काढल्यात. तिकडे आमचं अजून सामान आहे ते काढू. आणि हे आमची हाऊस बोट आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन व्ह्यू दाखवत आहे. बघूया आपण आतमध्ये जाऊन. हे आमचं सामान आहे जे आम्ही हे केलं आहे. असं असतात हाऊसबोट. आमच्या बाजूला पण एक हाऊसबोट आहे. त्याच्यामुळे दिसणार नाही होत. आणि रूम दाखवतो. मेन गोष्ट म्हणजे हे तर आहेच प्लस बाथटब. लेकिन इस बाथटब का हम करेंगे क्या जब ठंडी इतनी है. कौन बैठेगा इसमें भाई. मैं तो नहीं बैठने वाली हूँ लेकिन सही है. तर आता फ्रेश वगैरे झाली मी मस्त. आणि आता आम्ही पॅकिंग स्टार्ट करू. आणि आमचं सामान लिटरली असंच पडलं आहे. म्हणजे किती सामान आणलं आहे मी दाखवतो. आणि दाखवते तुम्हाला पूर्ण दाखवते. तुम्ही हसाल. आणि माझ्या घरामध्ये पण मी लिटरली असंच टाकून देते. आणि इथे पण मी असंच टाकून दिलं आहे. काय लाजलायचं नाही. मला घरात असू दे मी बाहेर असते. हे खूप मोठं टास्क आहे यार पॅकिंग करणं ना खरंच.
एक वेळेस असंच उठून गेलेलं परवडतं, पण पॅकिंग करणं नाही पॉसिबल. बघा हे सगळे आज आम्ही शॉपिंग केली आहे. तर आता आम्ही टाकू बॅगेमध्ये आणि नाईट व्ह्यू दिसेल का नाही माहीत नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि इग्नोर करा सगळा मेस. मला बघा मी किती छान दिसते. बाय, भेटू पॅकिंग झाल्यावर. दाल है, पनीर है शायद. वाटाणा बटाटा आहे आणि ह्याच्यामध्ये चिकन आहे आणि राईस येतोय. तर चला घेऊया आपण. तर आता आम्ही निघतोय हाऊसबोटमध्ये आणि बाहेर जाऊ. आता सगळं झालंय. ट्रिप संपली आमची. आता बघू काय प्लॅन आहे. जाऊन भेटू. जातानाचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. हाऊसबोट. आता आम्ही उतरलोय 14 नंबर घाटला आणि आमचं बाईक्स जातात गाडीमध्ये. आमची 3 वाजताची फ्लाईट आहे. आता मार्केटमध्ये जाऊ, थोडं शॉपिंग करू. परत थोडी शॉपिंग राहिली. ब्रेकफास्ट करू आणि एअरपोर्टला निघू. शॉपिंग वगैरे करून झालं आहे. काल पण आम्ही भरपूर शॉपिंग केली. आज थोडीशीच केली. म्हणजे आज जे तेच घेतलं आणि झाली. आता आम्ही निघतोय 12 झाले असतील कधी काहीतरी. 1-1.5 वाजता एअरपोर्टला पोहोचायचं. आता खाऊ काहीतरी ब्रेकफास्ट करू आणि मग निघू मुंबईसाठी. आता आम्ही आलोय खायला. थांबलोय एका ठिकाणी. हॉटेल मस्त. फुल ॲस्थेटिक वाईब देतात. सगळे ॲस्थेटिक वाईब देतात. मला सोडून मध्ये आम्ही शेवटचं मोमोज खाते. आम्ही इकडचे मोमोज पण खतरनाक होते. मस्त 2-3 मोमोज खाल्ले आणि शेवटचा खाते. आणि अजून आमचा शोरमा होते. तर खाऊ बघू टेस्ट कशी आहे. सांगते तुम्हाला नंतर. मस्त शोरमा आलाय. इधर कुछ भी खाओ, सब टेस्ट है. सब चीज़ में टेस्ट है यहाँ पे. लजीज बनाया लजीज. हम लोग ने ऐसे बहुत सारे डिशेस ट्राई किए लेकिन व्लॉग नहीं लिया उसमें. तो देखते मैं भी खाती हूँ फिर आपको बताती हूँ. आता आम्ही एअरपोर्टवरती आलो आहे आणि बोर्डिंग टाईम आहे आमचा 2:25 काहीतरी. त्याच्यामुळे आम्ही वेट करतो. आणि इथे मरणाभरची गर्दी आहे. जसं काय लोकलला कशा मुंबईमध्ये गर्दी असते तशी ते प्लेनसाठी गर्दी का सुजल. हो खूप क्राऊड आहे. फट्टे क्राऊड आहे. माहीत नाही कुठे झालं. पण मला मी दाखवेल क्राऊड. चला काहीच भेटू आपण नंतर. फायनली आपली ट्रिप संपली. कसं वाटतं सुजल? छान वाटतं. खूप छान ट्रिप झाली. एन्जॉय केलं खूप. मजा आली. आणि आत्ता कुठे आम्ही नॉर्मल टेम्परेचरमध्ये आलो. म्हणजे आत्ता कुठे आम्हाला चांगलं वाटतंय. आम्ही एवढे दिवस मायनसमध्ये राहून आता मायनस व्हायची वेळ आली होती. बट आत्ता आम्ही चांगल्या टेम्परेचरमध्ये आलो. त्याच्यामुळे आता जरा चांगलं वाटतंय. सो मी आता हे सगळं जॅकेट काढून टाकणार आहे
थोड्या वेळाने जसं आम्ही दिल्लीला पोहोचू. बाय द वे आम्ही आता दिल्लीला चाललो आहे. यस दिल्लीला चाललो आहे, नॉट मुंबई. दिल्ली जाणार आहे आम्ही, दिल्लीला. आणि दिल्लीमध्ये दाखवू आता काय करतो काय नाही. आता आम्ही दिल्ली एअरपोर्टमध्ये आहोत. आणि इथून आमची कनेक्टिंग फ्लाईट आहे 8ची. आणि तिथेच 6:45 झाले. माहीत नाही अजून, आम्हाला माहीत नाही की ह्याच टर्मिनलवरून आहे दुसऱ्या टर्मिनलवरून आहे. काय असेल काय अगेन आमचा फ्लाईटचा इश्यू झाला आहे आणि आपण अगेन या गाडीमध्ये आलो आहे. परत सकाळपासून नुसतं ट्रॅव्हल करतो आणि ट्रॅव्हल करून करून कंटाळा आला आहे मला.